अक्षय आठवले यांच्या बाबतीत सुद्धा ह्यांनी काहीतरी केलंच असेल यापूर्वी. मग हे गट दोन्ही एकत्र किंवा समोरासमोर न येऊन देणं, टेलिफोन, तिथं टेलिफोनची सुविधा आहे काहीतरी जेलमध्ये. मी जेलरला विचारलं तर टेलिफोनचा फोन लावताना हा वाद त्या ठिकाणी उत्पन्न झाला. आणि नंतर कारागृहामध्ये नेमकं काय घडलं, दोन गटामध्ये काय वाद झाले, कशामुळे झाले, या संदर्भात जर 15-15 आणि 20-20 आरोपींची तिथं मारामारी लागली असती आणि एखाद्याची हत्या झाली असती तर बीडच्या जेलरनी ते भरून दिलं असतं का? आणि मग तुमच्याकडे काही रिक्त जागा आहेत ते म्हणाले माझ्याकडं. रिक्त जागा भरण्याच्या बाबतीमध्ये त्यांनी अगोदर पाठपुरावा केला नाही का? आणि हे जे आरोपी आहेत, काही VIP ट्रीटमेंटच्या बाबतीमध्ये त्यांच्या बाबतीत तक्रार होते. टेलिफोन आतमध्ये पोहोच होतोय, स्वतंत्र जेवणाची थाळी त्यांना पुरविली जाते, अशा प्रकारच्या काही तक्रारी येत आहेत. मग यातले काही आरोपी तुम्ही यापूर्वीच म्हणजे जेलरनी आणि SP-नी मग अमरावतीच्या जेलला का पाठवले नाही, नागपूरच्या जेलला का पाठवले नाही, नाहीतर नाशिकच्या जेलला पाठवायचे, कुणाला संभाजीनगरला पाठवायचं? आणि बरेचसे आरोपी लातूर जेलच का मागतात? कोणत्या कोणत्या आरोपींचे नातेवाईक लातूर जेलला आणि बीड जेलला या ठिकाणी काम करतात? SP साहेबांना माहित नसतं. आता मग तुम्ही काही मागणी करताय, अमरावती असेल किंवा नागपूर जेल असेल? 100% माझं म्हणणं आहे की हे जे अशा पद्धतीने हाणामाऱ्या होण्यापेक्षा यातले ज्यांच्यावरती आता बबन गीतेच्या बाजूच्या किंवा यांच्या तो महादेव गीते किंवा अक्षय आठवले यांना VIP ट्रीटमेंट दिल्याची चर्चा आत्तापर्यंत कधी झाली नाही. VIP ट्रीटमेंट कोणाला दिली जाते तर आकाला दिली जाते. मग आका आणि त्यांचे जे समर्थक आहेत यांना सगळ्यांना अमरावती जेल किंवा नागपूर जेलला का पाठवलं जात नाही? असे इनपुट मिळत असताना जेलमधली DSP काय करते? जिल्ह्याची DSPचा तर नंतरचा विषय, परंतु जेलमधली DSP काय करते? किंवा आम्ही पाहिलेलं आहे बाबा शोलेमध्ये, जेल में काय कोने कोने में हमारे जासूस है, तर जेलच्या कोने कोनेमध्ये हे काय करत होते? आणि कालिया चित्रपटात वगैरे हाणामाऱ्या बघितल्या होत्या आम्ही. आता बीडच्या जेलमध्ये कालिया झाला का काय आम्हाला काय कळा. संतोष देशमुखांचा खून झाल्यानंतर एक आरोप गंभीर झाला. तुम्ही ज्यावेळेस भेटायला गेले, सुप्रिया सुळे तिथे गेल्या, एका महिलेच्या नावानं एक गट रचला जात होता आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात येणार होता अशी माहिती आहे. तर त्या महिलेचा खून झाल्याची माहिती आहे कळंबमध्ये. तुम्हाला काय? मला ऑथेंटिक माहिती नाही, त्याच्यामुळे मी त्याच्यावरती आज बोलणार नाही. नेमकी तीच महिला का, असं जर SITच्या तपासामध्ये पुढे आलं आणि त्या महिलेचा जर खून झाला तर ती गंभीर बाब आहे. मग आता हे पुढचे पुरावे संपवायला सुरुवात झाली का? आता याच्यामध्ये आम्हाला संतोष देशमुखच्या खुनाच्या बाबतीमध्ये फार दिव्य आहे, मी ते कबूल करतो की ही केस आम्हाला शेवटपर्यंत लढवायची आहे, शेवटपर्यंत तडीस न्यायची आहे. आणि ह्या सगळ्या लोकांना आनंद आम्हाला त्या दिवशी वाटणार आहे की हे सगळे आरोपी फाशीला गेले पाहिजे. फाशीला जाईपर्यंत आम्ही काही स्वस्त बसणार नाही. परंतु तीच महिला का, हे पेपरला वाचलंय मी, परंतु मी माहिती विचारतोय, कळंबच्या पोलिसांना माहिती विचारतोय आणि SITने अजून त्याच्या बाबतीमध्ये दुजोरा दिलेला नाही. त्याच्यामुळे मी त्याच्यावरती आज ऑथेंटिक बोलणार. आपण जर बघितलं तर सांगलीचं जेल असेल, सांगलीच्या जेलमध्ये गांजा सापडला. यापूर्वी अनेक जेलमध्ये मोबाईल फोन सर्रासपणे वापरले आपण पाहिलं. आता बीडच्या जेलमध्ये तर हाणामारी झाली. गृह विभाग या सगळ्या जेल प्रशासनावर अंकुश ठेवण्यात कमी पडतंय किंवा काय नेमकं? नाही, काय ठराविक जेलमध्येच हे होतं. मी का म्हणतोय अमरावती जेल आणि नागपूर जेल, त्याचंही काही कारण असेल ना. हे मराठवाड्यातले, मी हर्सुल बद्दल काही बोलत नाही,
पण लातूर आणि बीड जेल या जेल प्रशासनाबद्दलच का बोलतोय? या जेल प्रशासनामध्ये काही लोक एवढे निराळलेले आहेत की त्यांना कशाचीच काय भीती वाटत नाही. आणि हे आजचं जे प्रकरण झालेलं आहे, कदाचित मग जेलमधल्या प्रशासनाने एकामेकाला दुजाभाव दिला म्हणून झालंय का? कामक्यांनाच अगोदर नंबर लावू द्या, फोन नंबर लावू द्या. कारण जेल प्रशासनामधून त्याच्या कुटुंबियाला किंवा इतरांना फोन लावण्याची, कुटुंबियांना, इतरांना नाही, कुटुंबियांना मला वाटतं फोन लावण्याची सुविधा आहे, वकील आणि कुटुंबीय. मग त्या याच्यामध्ये सुद्धा आमचा नंबर अगोदर लावू द्या, नंतर तुमचा नंबर लावू द्या, अशा प्रकारची मला वाटतं तिथं तिरगी मिरगी झाला असावी आणि त्याच्यावरनं हा वाद झालेला आहे. आपण पहिल्यांदा सुरुवातीला आरोप करतो खंडणीच्या विरुद्ध मंत्र्यांच्या बंगल्यात मुंबईला झाली होती. मी आजही त्याच्यावरती ठाम आहे. 14 ऑक्टोबरची इथली नाही 8 नाही 14 म्हणलेलं. त्यांना तपासात आहे. हे बघा तारीख मागं पुढं होईल. मी त्याही वेळेस म्हणलेलं आहे. माझ्याकडे जी माहिती आली ते 14 ऑक्टोबर ती ऑफिसवरती, आणि नंतरची जी आहे ती मंत्र्याच्या बंगल्यावर 19 ऑक्टोबर असं मी म्हणलो. तारीख कदाचित मागं पुढं होईल, परंतु SITच्या याच्यामध्ये अजून तशा प्रकारचं काय आलं नाही. आणि त्याच्या अजून तपास पूर्ण झालेला नाहीये. संतोष देशमुखच्या खुनाचा तपास पूर्ण नाहीये, कारण प्रिलिमिनरीच ते चार्जशीट आहे. अजून चार्जशीटच्या बाबतीमध्ये हक्क जो आहे, फायनल चार्जशीटचा हक्क SITने अबाधित ठेवलेला आहे. संतोष देशमुख यांचा खून झाल्यानंतर बरेच आरोपी फरार झाले. त्याआधी काही महिलांची चौकशी बीडच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशन, सिटी पोलीस स्टेशन मध्ये झाली, जिथं CIDचा आणि SITचा लॉकअप करून केलं. तर त्या महिलेमधल्या एका महिलेचा खून झालाय का? जी महिला जे आता तुम्ही जी बातमी वाचली कळममध्ये, बातमी वाचली, परंतु काय आहे की कोणतंही खून प्रकरण झालं किंवा कुठलीही घटना झाली, कोणत्याही व्यक्तीला चौकशीला बोलवलं म्हणजे तो लगेच आरोपी झाला असं माझं मत नाही. कधी कधी गुन्हेगारांना नकळत सुद्धा मदत त्या ठिकाणी केली जाते. आता प्रत्येक मदत करणाऱ्याला लगेच आपण आरोपी करा म्हणणं हे उचित नाही, कारण त्याचा कुठं ना कुठं तरी संबंध आला असतो किंवा धाकट तपासाने सुद्धा त्याच्याकडनं मदत झाली असती. तर शिवाजीनगर पोलीस स्टेशनला, सिटी पोलीस स्टेशन, मी निश्चितपणे त्याची माहिती घेईन आणि सिटी पोलीस स्टेशनलाही बोलेन, कळंब पोलीस स्टेशनला बी. कारण पेपरला बातम्या आल्याच्या नंतर मी सतर्क झालो, बाबा तीच महिला आहे का. परंतु त्याच्यावरती लगेच भाष्य करणं, त्याची संपूर्ण माहिती न येता, मला वाटतं हे, कारण हा आरोप तर मी स्वतःच मला वाटतं ह्याच्या बाबतीमध्ये माहिती दिली होती. कारण अजूनही ते तिथले जे 2 पोलीस अधिकारी आहे हेच आरोपी व्हावेत असं माझं आजही मत आहे. कारण त्याच्या ग्रामस्थांनी, मस्साजोगची ग्रामस्थांची जी गाडी गेलती, तर ती गाडी दैठण्याकडून पोलीसची गाडी इकडे यायच्या ऐवजी केजच्या उलट्या दिशेला म्हणजे कळंबच्या दिशेला त्या ठिकाणी चाललेली होती. आणि हे त्या दिशेने का नेली, कशासाठी नेली, पण मागून ज्यावेळेस मस्साजोगच्या 2 गाड्या गेल्या त्यावेळेस त्यांनी टर्न मारला आणि माघारी आला.